नाव अज्ञात, वय 28 ते 30 वर्षे, पत्ता अज्ञात, आरोप रामेश्वर कॅफेमध्ये स्फोट. बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील तो मुख्य आरोपी आहे. याच व्यक्तीने कॅफेमध्ये स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. डोक्यावर टोपी, तोंडावर मास्क, डोळ्यांवर चष्मा, खांद्यावर बॅकपॅक आणि नेहमीपेक्षा वेगाने चालणे. या व्यक्तीचे नाव कुणालाच माहीत नाही. हीच या संशयिताची ओळख आहे. या व्यक्तीने कॅफेच्या वॉश बेसिनमध्ये बॉम्ब ठेवला आणि नंतर तिथून निघून गेला. तिथून निघताच मोठा स्फोट झाला. ज्या पद्धतीने या स्फोटात आयडियाचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना धक्काच बसला आहे. यात दहशतवादी कारस्थान आहे का याचा तपास सध्या सुरू आहे. ही व्यक्ती शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता रामेश्वरम कॅफेमध्ये दाखल झाली. 11:38 वाजता तो रवा इडली ऑर्डर करतो. त्यानंतर तो हात धुण्यासाठी वॉश बेसिनकडे जातो. तोपर्यंत 11:44 वाजले होते. तो तिथे बॉम्ब ठेवतो आणि पटकन बाहेर निघून जातो. त्यावेळी 11:45 वाजले होते. तो बाहेर गेल्यानंतर 12:56 वाजता कॅफेमध्ये मोठा स्फोट झाला. टोपी घातलेल्या या व्यक्तीची छायाचित्रेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहेत. कॅफेच्या आत या व्यक्तीने तोंडावर मास्क घातला आहे आणि त्याच्या हातात रवा इडली आहे.